ओम शांती. आजची मुरली 1/12/2024. मुरलीचा सार आहे, ब्राह्मण जन्माच्या स्मृतीद्वारे समर्थ बनून सर्वांना समर्थ बनवा. आज अव्यक्त बापदादा. मुरली आहे 18/1/2005 मुरली आहे. आणि आज बाबा सांगतात, सर्व मुलांच्या स्नेहाचे गोडगोड आठवणींचे भिन्न भिन्न बोल बाबांना पोचले आहेत सगळ्यांच्याकडून. आणि स्नेहाच्या मोत्यांच्या माळा बाबांच्या जवळ अमृत वेळेच्या अगोदरच मुलांच्याकडून पोचलेल्या आहेत. तर बाबा सांगतात, ब्राह्मण आत्म्याच्या ब्राह्मण जीवनाचा आदिकाळ स्नेहाच्या शक्तीद्वारे झालेला आहे. म्हणजे आपली ब्राह्मण जीवनाची सुरुवात, ब्राह्मण म्हणजे ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांडाच्या वरतीही राहणारा परमात्मा शक्तिदात्याबरोबर आपली बुद्धीने त्याला ओळखणं ब्राह्मण. आणि ब्रह्माबाबासारखं ब्रह्माबाबाने जसं परमात्म्याच्या श्रीमताचं पालन करून, परमात्माच्या आदेशाचं पालन करून स्वतःला नरापासून, साधारण मनुष्यापासून नारायण बनवलं. नारायण म्हणजे सर्व जन्मांच्या सुखाची प्राप्ती करून घेणं. अमरनाथ अमरपुरीमध्ये जन्म प्राप्त करण्याचं भाग्य निर्माण करून घेणं म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मा जैसा जिसका मन, ब्राह्मण सो देवता म्हटलं जातं. म्हणूनसाठी बघा, आपल्याकडे देवी देवतांची पूजा करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. पण ब्राह्मण म्हणजे नेमकं कोण? ब्राह्मण सो देवता. सोहम शब्दाचा अर्थ काय आहे? सोहम. कोण? सोहम. हा आपणच सगळे ते बनत आहोत. कारण 33 कोटी देवी देवता आहेत म्हटलं जातं, बरोबर. मग किती जणांच्या मूर्त्या आपण पाहतो? 33 कोटी मूर्त्या पाहायला भेटत आहेत का देवी देवतांच्या? नाहीत. किती आहेत आपल्याकडे देवी देवता? तुम्ही स्वतः जर मंदिरं पाहिली किंवा आठवण केली तर गणेश, हनुमान, असे शनी किती आहेत लक्षात येते. लक्ष्मी नारायण, राधाकृष्ण, रामकृष्ण, अजून काही नावं असतील, ही माता, ती दुर्गा माता, लक्ष्मी माता, सरस्वती माता वगैरे वगैरे. पण 33 कोटी तर नावं नाही आहेत ना आपल्याकडे आत्ता सध्या. मग कुठे गेले 33 कोटी देव? मग ते कोण बनणार असणार आणि कुठे बनणार? आकाशात बनवून त्याचा काय फायदा? कारण देवी देवतांचं शरीरसुद्धा माणसासारखंच दिसतंय, बरोबर. मग आकाशामध्ये माणसं तर नाही राहू शकत. मग माणसे कुठे राहत असतात? धरतीवरती. तर हा सगळा खूप सूक्ष्म आणि खूप वंडरफुल, आश्चर्यजनक करणारा अभ्यास आहे. तर हा पण करत राहायचा आहे. तर आपल्या पण शक्ती मनामध्ये वाढणार आहे आणि परमेश्वराची साक्षात साथ आपल्याला भेटणार आहे. जे त्याला आपण मागितलेलं आहे, हे परमेश्वर आम्हाला सुख शांती दे, जरूर मिळणार आहे. पण त्याचा आदेश तर पालन केला पाहिजे. तर बाबा सांगतात, प्रत्येक ब्राह्मण आत्म्याच्या ब्राह्मण जीवनाचा आदिकाळ म्हणजे सुरुवात स्नेहाच्या शक्तीद्वारेच झालेली आहे. ब्राह्मण जन्माची ही स्नेहाची शक्ती वरदान बनून तुम्हाला पुढे नेत आहे. आणि बाबा सांगतात, 18 तारीख गीताचे पण 18 अध्याय आणि एक गीताच आहे, तिला गीता माता म्हटलं जातं. आणि एकच गीता आहे, त्याच्यामध्ये श्री भगवान वाच शब्द येतो. आणि त्याचा त्याचं जे मूळ कॅरेक्टर आहे, ॲक्टर आहे गीताचा, तो श्रीकृष्ण आहे. परंतु हे सगळं उलगडा मुरली रोज ऐकल्याने होतो. राजयोगा कोर्स केल्यानंतर हे हळूहळू सगळं आपल्याला समजायला लागतं. खूप गुह्य अर्थ आहेत सगळे. कारण बघा, सगळ्या धर्मांच्याकडे धर्मग्रंथ आहेत, परंतु सगळ्या धर्मग्रंथाचा पूजा होते का हो? बायबलची होते का? कुराणची होते का? आणि श्रीमद भगवद्गीतेची पूजा होते, बरोबर. आणि श्रीमद भगवद्गीता जयंती पण साजरी केली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, बाबांचा ब्रह्माबाबासुद्धा अव्यक्त झाले 18 जानेवारी, 18 तारीख आणि एक भगवद्गीता, एक भगवंत. म्हणूनसाठी म्हटलं जातं ना, भगवंत एक आहे. मग 33 कोटी देवी देवता कसे? महादेव एक आहे आणि देवी देवता अनेक आहेत.
महादेव कोण आहे? परमपिता परमात्मा, ज्याला आपण शिवलिंगामध्ये पूजन करतो. मग शंकर कोण आहे? मग शंकर कोण आहे आणि महादेव कोण आहे हे एकदम अचूक कळण्यासाठी राजयोगाचा कोर्स जाणावा लागेल, बरोबर. आणि मुरलीचा रोज अभ्यास करावा लागेल. तर शंकांचं सगळ्यांचं निरसन होणारा, आणि शंकरामध्ये जे शंकराच्या गळ्यामध्ये जो साप आहे, शरीरावरती वस्त्र नाही आहे, निळं शरीर दाखवलं जातं, माथ्यामध्ये गंगा आहे, सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उलगडा होईल राजयोगाचा कोर्स केल्यानंतर. तर आपण काय पाहतो होतो, तर बाबा सांगतात आजच्या म्हणजे 18 जानेवारीच्या स्मृती दिवसाचं विशेष काय आहे. आजचा दिवस तर विशेष बाबांच्या आणि मुलांच्या स्नेहाचा दिवस आहे. प्रत्येकाने मनोमन आपल्या स्नेहाच्या मोत्याच्या माळा बापदादांना घातल्या. बाकी सर्व शक्ती आजच्या दिवशी मर्ज आहेत, परंतु स्नेहाची शक्ती इमर्ज आहे. बापदादा देखील मुलांच्या स्नेहाच्या सागरामध्ये एकरूप झाले आहेत. बाकीच्या शक्ती म्हणजे काय होतं आहे, आपण कर्म करत असताना आपल्याला अष्टशक्तींचं बाबा आपल्याला अष्टशक्ती देत असतात. सद्गुणो जागृत होतात. आत्म्याचे सद्गुण म्हणजे शांत स्वरूप, शक्ती स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम स्वरूप, पवित्र आनंद स्वरूप आणि ज्ञान स्वरूप, सत्य स्वरूप आत्मा आहे मी. हे प्रथम सद्गुण आपल्या लक्षात येतात. त्याच्यानंतर आपल्या शक्ती जागृत होतात, म्हणजे निर्णय करण्याची शक्ती, सहन करण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती, परखण्याची शक्ती, आणि अशा अष्टशक्त्या आहेत. सहयोग करण्याची शक्ती, समानाची शक्ती, सामना करण्याची शक्ती. तर बाबा सांगतात की सर्व शक्ती मात्र मर्ज आहेत, परंतु स्नेहाची शक्ती मात्र इमर्ज असल्यामुळे मुलं बाबा मिलनाच्या आनंदामध्ये बेभान होऊन गेलेले आहेत. बाबा सांगतात आजच्या दिवसाला स्मृती दिवस म्हणता. स्मृती दिवस फक्त ब्रह्माबाबाच्या स्मृतीचा दिवस नाही, परंतु बापदादा काय म्हणतायत, आज आणि कायमचंच हे लक्षात ठेवा की बापदादांनी ब्राह्मण जन्म घेताच आधीपासून आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या स्मृत्या दिल्या आहेत, त्या सगळ्या आठवणींच्या माळा खूप मोठी माळ बनेल ना. तर ते लक्षात आणा. काय काय स्मृती दिल्या आपल्याला बाबांनी, की तुम्ही मास्टर सर्वशक्तिमान आहात, परमेश्वर तुमच्याबरोबर सदा आहे. खूप सगळ्या स्मृती आपल्याला बाबांनी दिलेल्या आहेत. तर त्या सगळ्या सोमानांचा म्हणजे रोज आपल्याला जे वरदान प्राप्त होत असतं, मी मास्टर सर्वशक्तिवान आहे, मी सदा विजयरत्न आत्मा आहे, मी सफलतामूर्त आत्मा आहे, परमेश्वराची छत्रछाया सदा माझ्याबरोबर आहे, माझा विजय निश्चित आहे, माझ्या जीवनामध्ये सुख शांती यश निश्चित प्राप्त होत आहे, माझ्याकडून झालेल्या चुकीच्या कर्मांचा बोजा पापकर्म माझ्या नष्ट होत आहेत, कारण मला पापकटेश्वर परमपिता भेटलेला आहे. अशा अनेक सोमानांची माळा बाबा सांगतायत लक्षात आणा. पहिला धडा आपल्याला मिळतो मी कोण. त्याच्याबरोबर बाबा सांगतायत की ब्राह्मण जन्म घेताच सुरुवातीपासून आत्तापर्यंत कोणकोणत्या स्मृती दिल्या आहेत, त्या स्मृतीची माळा आठवा. खूप मोठी माळ बनेल ना. तर सर्वांना सर्वात पहिली स्मृती कोणती मिळाली, मी कोण आहे, शरीराला चालवणारी दिव्य शक्ती आत्मा, जी या शरीरामधून निघून जात असते. याच स्मृतीनेच मी कोण या स्मृतीनेच नवीन जन्म दिला ना. नवीन जन्म दिला, वृत्ती दृष्टी समर्थी परिवर्तन केले आहे ना. अशा स्मृती आठवताच रूहानी म्हणजे आत्मिक आनंदाची झलक डोळ्यामध्ये मुखामध्ये येतेच. तुम्ही स्मृतींना आठवता, माळेचा जप करतात. एक जरी स्मृती अमृत वेळेपासून कर्मयोगी बनवण्याच्या वेळेपर्यंत सतत लक्षात जरी राहिली तरी स्मृती स्वरूप तुम्ही समर्थ स्वरूप ही स्मृती तुम्हाला समर्थ स्वरूप बनवते. कारण जशी स्मृती तशीच समर्थी स्वतःच येते. त्यामुळे आजच्या दिवसाला स्मृती दिवसाच्या सोबत
समर्थी दिवससुद्धा म्हणतात. आपण म्हणतो ना समर्थ रामदास, समर्थ स्वामी समर्थ, अशा अनेक गोष्टी आहेत. यापुढे तुम्हाला समजतील. तर आपल्याला पण ते आपल्याला आठवण येते की भगवंत आपल्याला भेटलेला आहे. आपण मास्टर सुखदाता आहे, मास्टर सुख शांतीचा सागर आपणच आहे. ही जेव्हा आपल्याला स्मृती येते, आठवण येते, तेव्हा काय होते, त्याच्याबरोबर आपल्याला समर्थसुद्धा, आपल्यामध्ये समर्थीसुद्धा येत असते. तर बाबा म्हणतात ब्रह्मा बाबासमोर येताच, बाबांची दृष्टी पडताच आत्म्यामध्ये शक्ती येते, म्हणजे समर्थी येते. सर्व या गोष्टीचे अनुभवी आहेत ना, म्हणूनच या दिवसाला समर्थ दिवससुद्धा म्हटलं जातं. तर बाबा म्हणतात समर्थ स्वरूप बना आणि सर्वत्र तुमच्या आजूबाजूच्या सर्व कमजोर आत्म्यांनासुद्धा समर्थ तुम्हाला बनवण्याची सेवा करायची आहे. त्याच्यानंतर बाबा म्हणतात शिवरात्री साजरी करता. शिवरात्री म्हणजे शिवबाबांचा जन्मदिवस. तर ह्या जन्मदिवसाला ज्याप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी करता, त्याचप्रमाणे हनुमान, गणेश, इतर सगळ्या देवी देवतांची तुमचे भावंड भक्तीमध्ये तुम्हाला तुम्हाला बोलवत आहेत, पुकारत आहेत. तर त्यांच्यावरती दया करा. ते सांगतायत परमेश्वर आमच्यावरती कृपा करा, आम्हाला शक्ती द्या. तर बाबा सांगतायत की तुम्हाला हे सगळ्यांची हाक ऐकू येते का? ते तुम्हालाच शक्तिदात्याबरोबर तुम्हा शिवशक्तीला, पांडव सेनेलाच ते बोलवत आहेत. आम्हाला थोडी सुखाची अंजली द्या. तर बाबा सांगतायत अशा मुलांना तुम्हाला संदेश द्यायचा आहे, नाहीतर ते तुम्हाला नंतर काय देतील, उलाना देतील की परमेश्वर स्वतः आलेला, ईश्वर आलेला आणि आम्हाला कोणी सांगितलंच नाही. तर बाबा सांगतायत हे तृप्त आत्मानो, आपण संदेश द्या. कमीत कमी शिवरात्रीला बाबांच्या बर्थडेला तरी सगळ्यांचं तोंड गोड करा. त्यांना गोड मिठाई खायला घाला की परमेश्वर आलेला आहे, हा संदेश त्यांना ऐकवा. तर बाबा सांगतायत कर्म इंद्रियाच्या द्वारे कर्म करवणारी तुम्ही आत्मा, हा पहिला धडा ब्रह्माबाबांनी जसा पक्का केला तसा सगळ्यांनी करायचा आहे. ब्रह्माबाबांनी डायरीमध्ये सतत लिहिलं, मी आत्मा आहे. बाबांची धर्मपत्नी जसोदा देखील आत्मा आहे. ही मुलेसुद्धा सर्व आत्म्या आहेत. हा फाउंडेशनचा पक्का अभ्यास केला ना, तर हा पहिला धडा मी कोण याचा वारंवार अभ्यास करा, चेकिंग करा. असे नाही की मी तर आहेच ना आत्मा, परंतु अनुभव करा की मी आत्मा आहे आणि या शरीरामध्ये बसून या कर्म इंद्रियांच्याकडून कार्य करून घेत आहे. आणि नंतर संध्याकाळीसुद्धा कुठल्या कर्म इंद्रियाने आज मला फसवलं, कुठल्या कर्म इंद्रियाने माझ्या आत्म्याकडून आज वाईट कर्म करून घेतलं का चांगलं कर्म करून घेतलं, हे ब्रह्माबाबांनी जसा अभ्यास केला त्याचा अभ्यास सगळ्यांनी करायचा आहे. आणि ब्रह्माबाबांनी कसा अभ्यास केला, ब्रह्माबाबा कसे परमेश्वरासमोर समान बनले, हे जर अभ्यास करायचा असेल तर पुस्तक आहे आपलं एक ब्रह्मकुमारीचं, जीवनाला पलटवणारी अद्भुत कहाणी, ब्रह्माबाबाच्या पुरुषार्थावरती पुस्तक आहे. ते जरूर तुम्हाला वेळ भेटला तर वाचू शकता. जीवन को पलटाने वाली अद्भुत कहाणी त्या पुस्तकाचं नाव आहे. तर बाबा सांगतात मुलांनो, आता तुम्हाला अशरीरी स्टेजमध्ये राहून बाबांचं प्रिय बनायचं आहे आणि अंडरलाईन करायचे आहे की काही होऊ, परंतु संपूर्ण दिवसामध्ये साक्षीपणाच्या स्टेजला, करावनहारच्या स्टेजला, अशरीरीपणाच्या स्टेजला वारंवार अनुभव करा. तेव्हाच अंतमध्ये फरिश्ता सो देवता बनणं निश्चित आहे. तर बाबा सांगतायत की तुमचं फाउंडेशन पक्कं करा आणि ब्रह्मा बाप समान बनणे, अर्थात फरिश्ता बनणे. फरिश्ता म्हणजे आपल्या कर्मांच्या बरोबर रिश्ता आहे, परंतु फरिश्ता अर्थात देहामध्ये राहून देहापासून न्यारे. आणि याचं उदाहरण ब्रह्माबाबांना पाहायचं आहे की कसे ब्रह्माबाबा फरिश्ता सो देवता बनले. फरिश्ता म्हणजे देवदूत, देव महादेवचा संदेश सगळ्यांना देऊन सगळ्यांच्या सद्गतीला मदत करणारा, सगळ्यांना सुखधाममध्ये पोचण्यासाठी मदत करणारा देवदूत म्हणजे सेवाधारी आपण सगळे ब्राह्मण.
तर बाबा म्हणतात देवदूत बनणं, फरिश्ता बनणं अशक्य नाही आहे. ब्रह्माबाबा बनलेला आहे ना. तर तुमच्यासमोर उदाहरण आहे. ब्रह्माबाबांना तर स्थापना करायची होती यज्ञाची, तरी पण फाउंडेशन पाया घालत असताना किती मोठं त्यांना संकट आली. त्यांना किती वेळा मारायचा प्रयत्न केला बाबांच्यावरती, खटले चढले, बाबांचं घर जाळलं, बाबांना शिवागाळ, किती प्रचंड छळ झाला ब्रह्माबाबांचा. तरीही ब्रह्माबाबा त्याच्यावरती परमेश्वराच्या शिक्षेवरती अटल राहिले, कारण त्यांना माहिती होतं की ही शिक्षा मला सद्गतीला पोचवू शकते. ब्रह्माबाबांनी सुद्धा 12 गुरु केले. भगवंताच्या शोधामध्ये बाबांनी 12 गुरु केले. बाबा सत्यनारायणाचे पक्के भक्त होते आणि बाबांनी 12 गुरु केले भगवंताच्या शोधामध्ये. आणि बाबांच्या घरामध्ये जोपर्यंत भगवद्गीतेचा पाठ केला जात नव्हता सकाळचा, तोपर्यंत कोणीसुद्धा जेवण खात नव्हतं. ब्रह्माबाबांना 7 मुले होती. अशी सगळी ब्रह्माबाबाची कहाणी आहे. तर आपण आता पाहत होतो मुरलीमध्ये बाबा सांगतात, मुलांनो आता तुम्हाला क्रोधमुक्त बनायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, सहनशक्तीचं कवच धारण करायचं आहे. त्याच्यानंतर बाबा सगळ्यांना नमस्कार देतात. बाबा कुणाला नमस्कार करतात बघा, सर्व दृढ संकल्पधारी, सदैव स्मृती स्वरूप आत्म्यांना, सदैव सर्व शक्तींना वेळेवर कार्यामध्ये लावणाऱ्या विशेष आत्म्यांना, सदैव सर्व आत्म्यांसाठी दयाळू असणाऱ्या आत्म्यांना, सदैव बापदादा समान बनण्याचा संकल्पाला साकार रूपामध्ये आणणाऱ्या अशा खूप 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 प्रिय आणि न्यारे असणाऱ्या ब्राह्मण मुलांना बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. तर भगवंताचा नमस्कार मिळतोय म्हणजे किती श्रेष्ठ झालो बघा आपण. आणि त्याच्यानंतर बाबा डबल फॉरेनर्स म्हणजे परदेशी जे आलेले आहेत बाबांना भेटण्यासाठी 40 देशांचे, त्यांच्यावर बाबा बोलत आहेत. बाबा म्हणतात डबल फॉरेनर्स नशा आहे ना, डबल नशा आहे ना. कारण समजता की जसे बाबा म्हणजे शिवबाबा, जसे शिवबाबा दूर देशाचे आहेत, दूर देश म्हणजे आकाशाच्या वरती परमधाम आहे, तिथून बाबा आलेले ब्रह्मांड ब्रह्मलोक. जसे शिवबाबा दूर देशाचे आहेत ना, तसे तुम्ही फॉरेनर देखील, परदेशी देखील खूप दूर देशातून आले आहात ना भगवंताला भेटण्यासाठी. बापदादानी, बाप म्हणजे शिवपरमपिता, दादा म्हणजे ब्रह्मा बाबा, आपला मोठा भाऊ पण आहे, ब्रह्मा आपली माँ पण आहे, आपल्याकडे बघा एक म्हण आहे, कोणी जर काही सांगत असेल महत्त्वाचं तर आपल्याला म्हणतात की तू काय ब्रह्मदेव आहेस का. तर याचा अर्थ समजून घ्यायचा आहे त्या म्हणीचा. तर बाप दादा म्हणजे ब्रह्मा बाबा, दादा म्हणजे ब्रह्मा, बाप म्हणजे शिवबाबा. बाप दादानी डबल विदेशी मुलांची एक विशेषता बघितली की दिव्याने दिवा लावत अनेक देशामध्ये बापदादांच्या जागरूक दीपकांची दिवाळी साजरी केली आहे. म्हणजेच काय असतं, परदेशामध्ये जास्तीत जास्त कसे ख्रिश्चन लोक असतात आणि ते काय करतात, चर्चमध्ये जातात प्रार्थना करताना आणि मेणबत्तीला लावतात ना. म्हणजेच आपण स्वतः आत्मा जागृत झाल्यानंतर दुसऱ्यांनाही जागृत करतात, अशी सेवा चांगल्या प्रकारे करत सगळ्यांची आत्मिक दीपक जागवण्याची दिवाळी करतात, असं बाबा त्यांच्या सेवेचं गायन करतात बाबा. नंतर बाबा म्हणाले डबल विदेशांना संदेश देण्याची आवड चांगली आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये बापदादांनी पाहिलं 40 देशाचे असतात. मुबारक असो, कायम स्वतः देखील उडत राहा आणि फरिश्ता बनून उडत सगळ्यांना संदेश देत राहा. चांगलं आहे. बापदादा केवळ आत्ता 40 देशांना बघत नाहीत, तर इतरही देशवाल्यांना तुमच्या समोर, बाबांच्या समोर बाबा सगळ्यांना पाहून बाबा सगळ्यांनाच काय करतायत, दृष्टी आणि शक्ती आणि याद प्यार नमस्ते देत आहेत. आणि त्याच्यानंतर बाबा सांगतात नंबर 1 बाप समान बनणारे आहात ना. सगळ्यांचं लक्ष तेच आहे ना, ब्रह्माबाबांसमान बनायचं आहे ना, फरिश्ता सो देवता. तर बाबा म्हणतात नंबर 1 की नंबरवार बनणार आहात. तर नंबरवार नाही ना, नंबर 1 बनणे अर्थात प्रत्येक वेळी जिंकणारे बना, विन करणारे, जे जिंकतात, जे विजयी होतात. तर असे सगळेजण आहात ना, जे विजयी सदा होतात, तेच मात्र बाबा सांगतात नंबर 1 बनणार आहेत. तर खूप छान, विजयी आहात ना, सदैवी विजयी राहणार ना. जिथे जिथे जाल तिथे ही आठवण करून द्या की सर्व डबल फॉरेनर्सना
नंबर 1 बनायचं आहे. नंबरवार नाही, नंबर 1 म्हणजे सदा विन व्हायचं आहे. सदा विन म्हणजे सर्व कार्य करत असताना विसरायचं नाही आहे की मी शांत स्वरूप, शक्ती स्वरूप, सुख स्वरूप, प्रेम स्वरूप, पवित्र, आनंद देणारी, ज्ञान स्वरूप आणि सत्य जाणणारी मी आत्मा आहे. सत्य सागर परमात्माचं मी लाडकं मूल आहे. हे मात्र विसरायचं नाही. म्हणजेच काय करायचे, कसं बनायचे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, बदलेची भावना त्याच्यामध्ये राहून व्यवहार केला तर काय होणार, आपण नंबरवार बनणार. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि कार्य करत असताना दिवसभरामध्ये आपण जिंकलो नाही आहे. अगर आपण आपल्या आत्मिक गुणांच्यामध्ये अंतर्गत राहून व्यवहार केला, दृष्टीवृत्ती, कृती, सगळं काही, तर आपण विन होत आहे दिवसभर. तर बाबा सांगतात जे विजय प्राप्त करतात, विन होत राहतात, तेच नंबर 1 बनणार आहेत. त्याच्यानंतर बाबांनी परत इशू दादीवर पण बोललं. इशू म्हणले दादीसुद्धा किती मोठे आहेत दादी, तरी पण त्यांना पण शरीराचे भोग आले, आजार पण आले. तर बाबा सांगतात शरीराचे भोग येणं चांगलंच आहे. तुमचंच पाप नष्ट होऊन जात आहे. याच शरीरामध्ये तुम्ही शुद्ध बनत आहात. त्याच्यानंतर बाबा सांगतात दादी सगळ्या संघटनाचे मुख्य आधार आहेत. आपल्या सगळ्या दादी जानकी, दादी रतनमोहिनी, दादी गुलजार, अनेक दादी आहेत जे सुरुवातीचे फाउंडेशनचे सगळे मुख्य दादी आहेत. कारण जेव्हा कुठल्याही संघटनाची रचना होत असते तेव्हा किती गोष्टी घडत असतात. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. आपण छोटंसं घर बांधतो, ज्या वेळेला घराचं पाया पडत असतो तेव्हा काय काय होतं सगळ्यांना माहिती आहे ना. तशा प्रकारे सगळं आहे. तर बाबा सांगतात की सर्व दादी बापदादांच्या खूप खूप समीप आहेत, समीप रत्न आहेत. सर्वांना दादींचे महत्त्व आहे. संघटन देखील चांगलं आहे. तुम्हा दादींच्या संघटनामुळे इतके वर्ष हा ब्रह्माकुमारी यज्ञाचे रक्षण केले आहे आणि करत राहणार. ही एकता सर्व सफलतेचा आधार आहे. आणि बाबासुद्धा आहे. बाबांना मधी ठेवले आहे. हे अटेन्शन खूप चांगले दिले आहे की बाबा सगळं करवत आहेत. आपण सगळे बाबांचे मदतगार, निमित्त आत्मा आहोत. आपल्याला बाबांनी निमित्त घेतलेलं आहे. करणारा मुख्य बाबा आहे. वरदान आजच्या मुरलीचं, सर्व संबंधांनी एका बाबांना आपला साथी बनवणारे सहज पुरुषार्थी भव. वरदानाचा विस्तार, बाबा स्वतः सर्व संबंधांनी साथ निभवण्याची ऑफर करतात. सर्व संबंध म्हणजे आपण गायला आहे की नाही, किती जन्मापासून गात आहे. तुमेव माता च पिता तुमेव बंधू च सखा तुमेव विद्या द्रवणम तुमेव सर्वम मम देव देव. म्हणजे तुम्हीच माझे सगळे आहात. तर ते बाबा आठवण करून देतात आपल्याला. आपण कसे सहज पुरुषार्थी बनणार आहे. पुरुषार्थ शब्दाचा अर्थ पण लक्षात घ्यायचा आहे. सहज राजयोग आहे. सहज राजयोग म्हणजे भगवंताकडून सहज आपल्याला राजाई पद प्राप्त होणं म्हणजे सुख शांतीचं आयुष्य प्राप्त होणं. आणि ह्या जन्मामध्ये सुद्धा भगवंताची छत्रछाया प्राप्त होऊन जीवनामध्ये प्रॉब्लेम, संकट येणारच. कारण ही तमोप्रधान कलियुगी दुनिया आहे. हे सतयुग स्वर्ग नाही आहे. त्याच्यामध्ये काही परिस्थिती येऊ दे, परंतु परमेश्वराची साथ आपल्या मनामध्ये असल्यामुळे येणारी परिस्थिती, असं म्हणतात की पहाड का भी राई बनेगी और राई की भी रुई बन के उड़ जाएगी, पता भी नहीं चलेगा. मतलब पहाड, डोंगरा एवढी परिस्थिती असेल तरी राई म्हणजे मोहरीसारखी छोटी बनेल आणि मोहरीची पण परत रुई म्हणजे कापूस बनून आपण नेहमी पार होत राहू. परिस्थिती येणारच आहे, परंतु परमेश्वराची साथ नसेल तर ती परिस्थिती खूप मोठी असेल, खूप डोंगरासारखी वाटेल आणि डोंगरासारखीच पाठी राहील. परंतु जेव्हा आपण बाबांच्या श्रीमतावरती चालणार आहे, राजयोग करणार आहे, मुरलीचा रोज अभ्यास करणार आहे, तेव्हा मात्र काही परिस्थिती आली तरी ती आपल्याच कर्माची फळं आहेत. पण त्याच्यातून आपण व्यवस्थित पार होऊ शकणार आहे. परिस्थिती सगळ्यांना आली. ब्रह्मा बाबाला सुद्धा परिस्थितीने सोडलेलं नाही आहे. इतका श्रेष्ठ ब्रह्मा बाबा की ज्याच्या वाणीचा आधार साक्षात परमेश्वराने सगळ्यांना सद्गती देण्यासाठी घेतलेला आहे. त्या आत्म्याला सुद्धा परिस्थितीने आणि ह्या तमोप्रधान कलियुगी दुनियामध्ये असल्यामुळे दुःखाने सोडलं नाही. पण ब्रह्मा बाबांच्या मुरलीनुसारच चालत राहिले. म्हणूनसाठी नंबर 1 कृष्ण म्हणजे लक्ष्मीनारायण बनणार.
बनले आहेत. तर आणि त्याच्यानंतर सगळे देवी देवतासुद्धा आता आपण बनत आहोत. देवी देवता म्हणजे काय 4 हात, सोंड, शेपटी येणार असं नाही आहे काय. देवी देवता म्हणजे जीवनामध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, सक्सेस सगळं काही प्राप्त होणं म्हणजे देवी देवता. म्हणजे बघा एखाद्या घरामध्ये खूप गुणी जर एखादा असेल तर म्हणतात ना यांच्या घरामध्ये तर ही देवी आहे बिचारी, का तिच्यामध्ये चांगली गुण आहेत म्हणून असं. तर वरदानाचा अर्थ आपण पाहत होतो. वरदान काय होतं? सर्व संबंधांनी एका बाबांना आपला साथी बनवणारे सहज पुरुषार्थी भव. वरदानाचा विस्तार. बाबा स्वतः सर्व संबंधांनी साथ निभवण्याची ऑफर करतात. जशी वेळ तसा संबंधाने बाबा सोबत राहा आणि सोबत ती बाबांना सोबती बनवा. जिथे सदैव सोबत देखील आहे आणि सोबती देखील आहे तिथे काहीही कठीण असू शकत नाही. जेव्हा कधी स्वतःला एकटे अनुभव कराल तर त्यावेळी बाबांच्या बिंदू रूपाची आठवण करू नका. बाबांनी दिलेल्या प्राप्तीची लिस्ट समोर आणा. प्राप्ती म्हणजे मीच आहे मास्टर सुखदाता, माझ्याबरोबर भगवंत आहे, जे आपण वरती पण त्याचं चिंतन केलेलं आहे. स्मृती स्वरूप बनायचं आहे की बाबाने आपल्याला काय काय दिलं त्याची स्मृती म्हणजे प्राप्तीची लिस्ट. तर प्राप्तीची लिस्ट समोर आणा. वेगवेगळ्या वेळेच्या रमणीक अनुभवांच्या गोष्टी स्मृतीमध्ये आणा, आठवणीमध्ये आणा. तर सर्व बाबांच्या संबंधाचा रस तुम्ही अनुभव करा. म्हणजे मग मेहनत समाप्त होईल आणि तुम्ही सहज पुरुषार्थी बनाल. आणि बोधवाक्य म्हणजे सुविचार. बहुरूपी बनून मायेच्या बहुरूपांना ओळखा तर मास्टर मायापती बनाल. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. अशा गोड गोड बापदादांना आपण सर्व मुलांचा नमस्ते, याद प्यार. ओम शांती फरिश्तो.